हॅलो फ्रेंड्स, मी संगीता प्रदीप जाधव, MCVC विभाग. आज आपण मागच्या तासाला आपण बँकिंग हा विषय घेतला. आज आपण नवीन विषय घेत आहोत. एकूण 2 विषय माझ्याकडं आहेत, त्यामुळे सायमल्टेनियसली एक लेक्चर त्या विषयाचं राहील बँकिंगचं, आणि दुसरं लेक्चर आपलं या विषयाचं पण राहील. समजा जर परीक्षा आल्या तर आपल्याला लिहिण्यासाठी काहीतरी मटेरियल पाहिजे, त्यामुळं साईड बाय साईड आपण दोन्ही लेक्चर्स आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळं जे काही तुमचे लेक्चर्स होतील ते लेक्चर्स व्यवस्थित तुम्ही करायचं आहे. त्याच्यासाठी सेपरेट 2 वह्या घालायच्या आहेत. बँकिंगसाठी एक सेपरेट घालायची वही, आणि आपल्याला अकाउंटन्सीसाठी 200 पेजेसची चांगली वही घालायची आहे. कारण त्याच्यामध्ये आता प्रॉब्लेम्स, थेरीचे प्रश्न असतील, बऱ्याचशा काही गोष्टी लिहायच्या पण आहेत तुम्ही. कारण अकाउंटन्सीमध्ये फक्त तुम्ही ऐकलात तर आपल्याला इतकं समजणार नाही आहे, कारण हा गणितासारखा मॅथमॅटिकल पार्ट थोडासा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे लिखाण पण तुमचं थोडंसं झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही हे लेक्चर पाहता, ते पाहत असताना तुमच्याकडे पेन वही असणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला जेवढ्या अंडरस्टँडिंग होतात त्या तुम्ही वहीवर उतरवल्या पाहिजेत, आणि पुन्हा ते लिहिलं पाहिजे. तरच तुम्हाला हा अकाउंटन्सी हा विषय छान समजणार आहे. तसा हा विषय आपल्याला पेपरमध्ये इंग्लिशमधून सोडवायचा आहे, पण घाबरून जायचं काहीही कारण नाही आहे. जरी हा विषय इंग्लिशमधून सोडवायचा असला तरी आपण शिकवताना इंग्लिश आणि मराठी या दोनही भाषांचा वापर करून जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत ते लेक्चर्स तुम्ही बघायचे आहेत. आता समोरासमोर तुम्ही जेव्हा असता तेव्हा आम्ही 10 वेळा ती कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगू शकतो. तरीसुद्धा माझा हा प्रयत्न राहणार आहे की जेणेकरून तुमच्या या अकाउंटन्सीचे लेक्चर्स तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावेत. हा माझा निश्चित प्रयत्न आहे. तर आपण जेव्हा हा जो विषय आहे, आत्तापर्यंत आपल्याला हा वेगळ्या विषयाकडे आपण धाव घेत आहोत. म्हणजे हा विषय आपल्याला आयुष्यामध्ये, व्यवहारामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे. जेणेकरून आपण जेव्हा पैशांचे व्यवहार करतो किंवा देण्याघेण्याचे व्यवहार करतो, दैनंदिन व्यवहार करत असताना आपण काय वापरतो? पैसे वापरतो. समजा प्रवास करायचा असेल तर आपण पैसे दिल्यानंतरच आपल्याला बसनी, रिक्षानी, ह्याच्यानी त्याच्यानी जायला लागतं. गाडीत पेट्रोल घालायला पैसे लागतात. वेगवेगळ्या कारणांसाठी आपण दिवसभर आपल्या खिशामध्ये थोडेफार पैसे जवळ ठेवतो, आणि त्या पैशांचा आपण दिवसभरामध्ये योग्य ठिकाणी योग्य असे आपण त्या आपल्या जवळचा जो काही पैसे आहेत ते खर्च करतो. मग हे करत असताना आपल्याला या दैनंदिन व्यवहार पार पाडत असताना जे काही जमा किंवा खर्च होत असतात, 2 बाजू आहेत. जसे की नाण्याला 2 बाजू आहेत, तसं या व्यवहाराला सुद्धा 2 बाजू आहेत. एक जमेची बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे खर्चाची बाजू आहे. म्हणजे आपल्याकडे कुठल्या तरी कारणाने पैसे जमा होतात, आणि जमा झालेला पैसा आपण हे व्यवहार करण्यासाठी खर्च पण करायचा असतो. म्हणजे आपल्याकडे पैसे आहेत, खूप आहेत, आणि ते खर्चच नाही केले तर त्या पैशाला काहीच अर्थ राहणार नाही आहे. म्हणजे जो काही आपल्याकडे पैसा आहे तो सर्वच्या सर्व खर्च करणे, याला पण काही अर्थ राहणार नाही आहे. म्हणजे आपण जसं की बँकिंग या विषयामध्ये जसं की आपण बँका ठेवी स्वीकारतात, म्हणजे ज्या लोकांनी आपले दैनंदिन खर्च भागून जे काही पैसे उरतात ते पैसे ते बँकेत भरतात म्हणजे बँकेकडे जमा करतात, बरोबर. म्हणजे बँकेच्या खात्याला काय होईल? जमा होईल, आणि आपल्या खात्याला काय होणार आहे? खर्च होणार आहे. कारण आपल्या खिशातून ते पैसे बँकेत गेलेले आहेत. जरी बँकेत जमा केलेले असले तरी आपल्या खिशातून कमी झालेले आहेत. आपल्या दृष्टिकोनातून जर तो खर्च दिसत नसला तरी ते बँकेमध्ये आपली एक शिल्लक आहे, कारण ती शिल्लक आपण केव्हाही काढू शकतो. मग ह्या आपल्या अकाउंटन्सी म्हणजे आपला जो विषय आहे एलिमेंटरी ऑफ ऑफिस अकाउंटिंग, त्याचा कोड आहे XB. त्याच्यामध्ये थेरी 80 मार्काचं आहे, प्रॅक्टिकल 100 मार्क, आणि ओरल 20 मार्काचं. 200 पैकी तुमचं टोटल होणार, आणि त्याला भागिले 2 करून जे काही तुम्हाला मार्क मिळतील ते सर्व काही याच्यामध्ये मार्क कव्हर होतील. आता आपला जो टॉपिक आहे एलिमेंट्स ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, तर या अकाउंट्समध्ये आपल्याला विविध प्रकारचे शब्द येतात. प्रथम आपल्याला ते शब्द येणं गरजेचं आहे, आणि या शब्दांची ओळखसुद्धा होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे हे शब्द मी जरी आत्ता तोंडी सांगत असेल, मी सावकाश सांगणार आहे, ते तुम्ही लिहून घ्यावे अशी माझी अपेक्षा आहे.
तर पहिला शब्द लिहून घ्या, बुक कीपिंग. म्हणजेच पुस्तपालन. आता मी तोंडी सांगणार आहे, लिहित बसणार नाही कारण लिहिण्यामध्ये माझा वेळ जाणार आहे. मी तोंडी सांगेन, वेळप्रसंगी स्पेलिंगसुद्धा सांगेन कारण आपण मराठी मीडियमचे सगळे विद्यार्थी आहोत. आपलं इंग्लिश थोडंसं बरं वाईट आहे, कच्चं आहे समजूया, काहींचं पक्क पण आहे. तरीसुद्धा मी सर्वसामान्य विद्यार्थी डोळ्यापुढे ठेवून माझं लेक्चर घेत आहे. त्यामुळं मी आता हे फळ्यावर लिहित बसणार नाही. असे शब्द तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. जवळजवळ 100 शब्द असतील. जेवढे शक्य आहेत तेवढे मी सांगत आहे, तुम्ही पटापट लिहून घ्यायचं आहे. मी थोडंसं सावकाश सांगेन. लिहा, बुक कीपिंग म्हणजे पुस्तपालन. नेक्स्ट, ट्रान्झॅक्शन. घ्या स्पेलिंग, TRANSACTION. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. व्यवहार म्हणजे कुठले? जे दैनंदिन व्यवहार होणार आहेत, जमा आणि खर्च, याला काय म्हणायचं आहे? ट्रान्झॅक्शन. जे रोजकिर्दीमध्ये आपण हे व्यवहारांच्या नोंदी पुढे जाऊन करणार आहोत. हे जे काय आज शिकत आहोत आपण, बेसिक शिकत आहोत. आणि जर हा बेसिक जर आपला पाया जर कच्चा राहिला, आजच्या लेक्चरचं जर तुमचं नाही ऐकलं गेलं कुणी, तर पुढचं काहीही कळणार नाही. त्यामुळे तुमचा पाया पक्का झाला पाहिजे, मग तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप समजत जातील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला अकाउंटन्सी शिकायचं आहे त्यांना हे बेसिक शब्द माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा शब्द लिहा, प्रिन्सिपल्स. PRINCIPLES. प्रिन्सिपल्स म्हणजे मूलतत्वे. नेक्स्ट, अकाउंटंट. ACCOUNTANT. अकाउंटंट म्हणजे मूलतत्वे. अकाउंटंट म्हणजे लेखापाल. डेटर्स. DEBTORS. आता ह्याच्यामध्ये हा बी जो आहे तो सायलेंट आहे बघा. म्हणताना डेटर्स म्हणायचं आहे, डेटर्स. पण लिहिताना आपण बी लिहिलेला, हा जो बी आहे याच्यामध्ये सायलेंट आहे. डेटर्स म्हणजे ऋणको. लिहा. नेक्स्ट, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे याच्या विरुद्ध धनको. CREDITORS. क्रेडिटर्स म्हणजे धनको. जर तुम्हाला उच्चार सुद्धा लिहायचे असतील तर लिहू शकता. एखाद्याला उच्चार पण करता येत नाही आणि जर तुमचा उच्चार चुकला तर तुमचं स्पेलिंग पण चुकणार आहे. मी 2-2 वेळा म्हणत आहे. क्रेडिटर्स म्हणजे धनको, डेटर्स म्हणजे ऋणको. पुढे, फ्रॉड. FRAUD. फ्रॉड. FRAUD. फ्रॉड म्हणजे अफरातफर करणे. आता हा शब्द इथे का आला असेल बरं? जर तुम्ही पेपरला बातम्या वगैरे वाचत असाल तर बँकेमध्ये अफरातफर झाली, पैशाची अफरातफर झाली, म्हणजे हे पैशाशी संबंधित असल्यामुळे हा शब्द इथं आलेला आहे. फ्रॉड म्हणजेच अफरातफर करणे. कस्टमर. CUSTOMER. कस्टमर म्हणजे ग्राहक. म्हणजे बँकेशी संबंधित हा ग्राहक आहे, व्यवहाराशी संबंधित हा ग्राहक आहे. लिहा, कस्टमर म्हणजे ग्राहक. इन्कम. INCOME. इन्कम म्हणजे मिळकत. नेक्स्ट, एक्सपेन्सेस. EXPENSES. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. डीलिंग. DEALING. डीलिंग म्हणजे व्यवहार. जर्नल. JOURNAL. जर्नल म्हणजे रोजकिर्द. जनरल नव्हे, जनरल हा शब्द वेगळा आहे आणि जर्नल हा शब्द कायम तुमच्या आता तोंडी बसणार आहे कारण आपण जर्नल सोडवणार आहोत. जनरल नव्हे, जर्नल म्हणायचं आहे. त्याचं स्पेलिंग घ्या, JOURNAL. म्हणजे याला काय मराठीत म्हटलं जातं? रोजकिर्द. म्हणजे आपण जर्नल सुद्धा सोडवणार आहोत. आता हे जर्नल म्हणजे काय आहे? आता ह्या मराठी शब्दातच आहे, रोजकिर्द. रोजकिर्द म्हणजे काय? दैनंदिन व्यवहारांच्या नोंदी ज्या पुस्तकामध्ये केल्या जातात त्याला जर्नल असे म्हणतात. जनरल नव्हे, जर्नल.
असं शिकून घ्यायचं आहे. एक एक शब्द आजचा अभ्यास लगेच तुम्ही रिपीट करायचा आहे, 2-3 वेळा बघायचा आहे आणि हे शब्द तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे, तरच तुमचा हा बेस व्यवस्थित होणार आहे. जर्नल, नंतर लेजर. लेजर म्हणायचं आहे याला, म्हणजेच खतावणी. आता हा जो आपण रोजकीर्द शिकणार आहोत नंतर, या रोजकीर्दीमध्ये जे काही व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात हे खतावणीमध्ये पर्टिक्युलर जे काही अकाउंट्स आहेत, पर्टिक्युलर त्याचे अकाउंट्स येतील, त्या अकाउंटमध्ये याच्या नोंदी होणार आहेत. म्हणून याला आपण काय म्हटले, लेजर, खतावणी. म्हणजे बघा, जर्नलचे प्रॉब्लेम आपण नंतर सोडवणार आहोत, लेजरचे प्रॉब्लेम सोडवणार आहोत. जर्नलचा प्रॉब्लेम 10 मार्कासाठी तुम्हाला असेल आणि जर्नल लेजरचा प्रॉब्लेम तुम्हाला दोन्ही सोडवायचा असेल तर ते 16 मार्कासाठी मोठा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं हे जर्नल लेजर तुमच्या अगदी तोंडात शब्द बसले पाहिजे. नेक्स्ट, एंट्री. एंट्री म्हणजे नोंद करणे. काय नोंद करणे? या रोजकीर्दीमध्ये ज्या व्यवहारांच्या नोंदी होतात त्याची नोंद करणे. नोंद करणे म्हणजे काय? तो व्यवहार लिहायचा आहे, कोणता अकाउंट डेबिट टू कोणता अकाउंट क्रेडिट हे आपल्याला लिहायचं आहे. कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता रोजकीर्दीमध्ये आपण कसं घेतो? कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अशी आपली या रोजकीर्दीच्या नोंदी हळूहळू होणार आहे. आता फक्त आपण बेसिक शब्द शिकत आहोत. बेसिक शब्द जेव्हा तुम्ही शिकताय तेव्हा थोडासा तुम्हाला अंदाज येतो की आपल्याला अकाउंटन्सी शिकणं किती सोपं आहे. पण रोजचा अभ्यास आपल्याला हा रोज करायचा आहे, गणितासारखा सराव करायचा आहे. याच्यामध्ये थोडासा मॅथमॅटिकल पार्ट पुढे येणार आहे, त्यामुळे हे सराव असणं फार गरजेचं आहे. बाकी जे थेरॉटिकल पार्ट आहे ते फक्त ऐकलात आणि मधनं थोडंसं लिहिलात तरी काही पेपर व्यवस्थित सुटतात, पण याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आपला महत्त्वाचा शब्द घ्या, नरेशन. नरेशन म्हणजे वर्णन. जसं की आपण एखादा व्यवहार केलेला आहे, कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, आता मगाशी मांडलं होतं, त्याच्याखाली त्या व्यवहाराचं वर्णन करायचं आहे आपल्याला. म्हणजे तो व्यवहार कशासाठी केला, किती रुपयासाठी केला, थोडक्यात एका ओळीमध्ये त्याचं नरेशन आपल्याला लिहायचं आहे, त्याला वर्णन असं म्हणतात. नेक्स्ट, गुड्स. गुड्स म्हणजे माल. म्हणजे आता आपल्याला जो काही कच्चा माल लागतो, म्हणजे आता हे जे रोजकीर्द म्हणा, लेजर म्हणा, कॅशबुक म्हणा, हे कोण वापरतं बाबा? हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक या पुस्तकांच्या त्यांच्याजवळ असणं गरजेचं आहे. आता तरी कॉम्प्युटरायझडसुद्धा हे व्यवहार केले जात आहेत, तरीसुद्धा कॉम्प्युटरायझड जरी व्यवहार असले तरी याचे काही रजिस्टर्स घालावेच लागतात. रोजकीर्द आहे, जर्नल आहे, कॅशबुक आहे, पुढे वेगवेगळे पुस्तकं असतात. ही पुस्तकं त्या व्यावसायिकाकडं असणं गरजेचं आहे. म्हणजे गुड्स म्हणजे माल. आता माल हा 2 प्रकारे असतो, एक तर माल येतो किंवा एकतर माल जातो. येतो कशासाठी? जेव्हा आपला एखादा व्यवसाय आहे, कारखाना आहे, त्याच्यासाठी रॉ मटेरियल आपण बाहेरून खरेदी करतो, म्हणजे बाहेरून माल येणार, किंवा आपण तयार केलेला माल आपण पुढे पाठवणार विक्रीसाठी. 2 प्रकारे आपल्याकडचे माल इनवर्ड होईल किंवा आउटवर्ड होईल, लक्षात घ्या तुम्ही. नंतर ॲसेट. ॲसेट म्हणजे मालमत्ता. मालमत्ता म्हणजे 2 प्रकारच्या मालमत्ता आहे, एक मुव्हेबल आहे आणि दुसरी नॉन मुव्हेबल आहे. म्हणजे मुव्हेबल मालमत्ता म्हणजे काय? जसं की गाडी, हे ते. नॉन मुव्हेबलमध्ये शेती येणार, जमीन येणार, बंगला येणार, कारखाना येणार, जी जागेवरच आहे ती नॉन मुव्हेबल आहे. आणि मुव्हेबलमध्ये म्हणजे आपली वाहन आहेत, मशिनरी आहे, नाही का, अजून वेगवेगळ्या अशा मुव्हेबल मालमत्ता असतात. त्या कारखान्यासाठी, व्यवसायासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचं लागतं. फर्निचर आहे, नाही का, ह्या सगळ्या मुव्हेबल आहेत. आणि नॉन मुव्हेबल म्हणजे ज्या जागेवरच असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या हलत नाहीत. आपली इमारत एका ठिकाणीच असणार, जमीन एका ठिकाणीच असणार आहे, त्याला नॉन मुव्हेबल ॲसेट
असं म्हणायचं. असेट म्हणजे मालमत्ता, मालमत्ता, टँजिबल ॲसेट, इनटँजिबल ॲसेट असे 2 प्रकारच्या ॲसेट्स असतात. लायबिलिटीज महत्त्वाचे शब्द आहेत. लायबिलिटीज म्हणजे देणी. आता देणी पण 2 प्रकारची असतात बघा. ही देणी जी एखादा व्यावसायिक सुरू करतो व्यवसाय, बँकेची देणी आहेत, आपण एखाद्या सावकाराकडून घेतलेलं असतं, कर्जाऊ घेतलेली देणी असतात. तर ही जी देणी आहेत याची जे काय आपलं बॅलन्स शीट करतो आपण, बॅलन्स शीटला ह्या 2 बाजू आहेत. ही जी बाजू आहे लायबिलिटी आणि ही बाजू आहे ॲसेट. म्हणजे ही बाजू जी आहे आपली मिळकत आहे आणि ही जी बाजू आहे आपण ज्या आपल्या व्यवसायातून कोणाची देणी वगैरे द्यायची असतील तर ती सगळी देणी देऊन जे काय उरेल तो आपला प्रॉफिट आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत नंतर बॅलन्स शीट, अगदी वर्षाच्या शेवटी आपण बॅलन्स शीट शिकणार आहोत. परंतु हे आत्ता आपल्याला हे शब्द आलेले आहेत म्हणून याचा मी अर्थ तुम्हाला सांगत आहे, ते समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट कॅपिटल. कॅपिटल म्हणजे भांडवल. आता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, बरोबर. भांडवल असल्याशिवाय आपण एखादा व्यवसाय करू शकणार नाही. म्हणजे आपण आपल्या व्यवसायामध्ये चालू करायचं असेल तर स्वतःचं थोडंसं भांडवल असणं गरजेचं आहे. मग ते रोख भांडवल असेल किंवा तुमची इमारत असेल, हे सुद्धा एक प्रकारचं भांडवलच आहे. म्हणजे मालमत्ता असेल, या सगळ्या आपल्या भांडवलमध्ये मोडतात. म्हणजे आपलं कॅपिटल स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. थोडंसं कॅपिटल असलं तरीसुद्धा एखादा व्यवसाय सुरू करू शकतो. म्हणजे एखादा भाजीवाला आहे, त्याच्याकडे एक 5,000 रुपये आहेत, ते त्याचं भांडवल आहे. तेवढ्याशा भांडवलावरती सुद्धा तो छोटासा व्यवसाय सुरू करतो आणि त्या 5,000चे 10,000 करतासुद्धा येतात. म्हणजे तो या भांडवलाचा उपयोग वस्तू खरेदी करतो, कमी किमतीनं खरेदी करतो आणि बाजारामध्ये थोडेसे जास्त किमतीनं त्याच वस्तूची विक्री करतो. आणि हे जे विक्री करून येणारा जो पैसा आहे त्याच्यातून जर त्याची कॉस्ट प्राईस काढली तर उरलेला हा त्याचा काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. अशा पद्धतीनं भांडवलाची ही गरज व्यवसायाला असतेच. भांडवलाशिवाय तो व्यवसाय करू शकत नाही. नेक्स्ट ड्रॉइंग. ड्रॉइंग्स. आता बघा, हे ड्रॉइंग म्हणजे आपल्याला ड्रॉइंग काय माहीत आहे, चित्र काढणे वगैरे हे ड्रॉइंग माहीत आहे, बरोबर आहे. पण इथे शब्द काय आहे, ड्रॉइंग म्हणजे उचल. आता उचल म्हणजे काय, पैसे उचलणे असं त्याचा अर्थ नाही आहे. उचल म्हणजे आपल्याच व्यवसायातून आपण मालाची किंवा पैशाची उचल केली. फॉर एक्झाम्पल, एखादा किराणा मालाचा दुकानदार आहे आणि त्या दुकानदाराने काय केलं, स्वतःच्याच दुकानातून स्वतःच्याच घरच्या कामासाठी काही 2-3 गोष्टी त्यांनी घेऊन गेला, उचल केली. म्हणजे साखर असेल, आणखीन 2-3 वस्तू असतील, त्यांनी काय केली, मालाची उचल केली. मग त्यानं काय करायला पाहिजे, जेवढ्या किमतीचा माल त्यानं घरी वापरण्यासाठी नेलेला आहे त्याच्या पैशाची नोंद त्यानं त्या रोजकिर्दीमध्ये करणं गरजेचं आहे, तरच त्याला हिशोब लागेल. अन्यथा त्याला महिन्याच्या शेवटी, वर्षाच्या शेवटी हिशोब लागणार नाही. मग तो पैशाची सुद्धा उचल करू शकतो. पैशाची उचल करणे म्हणजे काय, उचलून नेणे का पैसे असा त्याचा अर्थ नाही. आपल्याच व्यवसायाच्या भांडवलातून, मगाशी आपण भांडवल बघितला शब्द, ते जे त्याचं आता एक 50,000 रुपयाचं त्याचं भांडवल असेल असं समजूया. आणि अचानक त्याच्या घरी काहीतरी अडचण आली, त्याचाच व्यवसाय, त्याचंच भांडवल, त्याचीच घरची अडचण. मग आता पैसे त्याच्याकडे दुसरे पैसे नव्हते. मग त्यानं काय केलं, त्या 50,000 रुपयातले 5,000 रुपये घरच्या कामासाठी उचल केले. पर्सनल यूजसाठी म्हणूया आपण. त्यांनी पर्सनल यूजसाठी काय केले, 5,000 रुपये उचल केली. मग ह्याची नोंद कुठं होणार बाबा, याची नोंद कशामध्ये केली जाईल, यासाठी याला आपण ड्रॉइंग असं म्हटलेलं आहे. हळूहळू आपण जेव्हा रोजकिर्द शिकणार तेव्हा याच्या नोंदी कशा केल्या जातील, कुठं केल्या जातील हे सांगितलं जाईल तुम्हाला. पुढचं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, अधिकर्ष सवलत. आता हे बँकेशी संबंधित आहे हा शब्द, लक्षात आला असेल. बँक हा शब्द आहे,
म्हणजे बँकेशी संबंधित हा शब्द आहे. जसं की अधिकर्ष सवलत ही फक्त चालू खातेदारांना दिली जाते. हा प्रश्न तुम्हाला गाळलेल्या जागांसाठी नेहमी विचारला जातो. चालू खातेदारांना ही सवलत दिली जाते. कोणती सवलत दिली जाते? अधिकर्ष सवलत दिली जाते. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, म्हणजेच अधिकर्ष सवलत. जी चालू खात्यावर ज्या व्यक्तीचं बँकेमध्ये चालू खातं आहे अशाच व्यक्तीला अधिकर्ष सवलत दिली जाते. आता अधिकर्ष सवलत म्हणजे काय नेमकं बाबा? म्हणजे त्या व्यक्तीच्या खात्यावरती 50,000 रुपये शिल्लक आहेत असं समजूया आपण, आणि त्याला लागणार आहेत 80,000 रुपये. आणि आता हे वरचे जे 30,000 रुपये आहे, ही 30,000 रुपये वापरण्याची मुभा किंवा परवानगी जी बँक देते त्याला अधिकर्ष सवलत असं म्हटलं जातं. म्हणजे ही एक प्रकारची व्याख्या झाली अधिकर्ष सवलतीची. तर असे आपण एक शब्द समजून घेणार आहोत. मला असं वाटतं आता बरेच शब्द मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्यातले शब्द तुम्हाला समजले असावेत असं मला वाटतंय. तर आपण पुढे जाऊयात. पुढचा शब्द आहे पोस्टिंग लेजर किंवा लेजर पोस्टिंग म्हणूया. लेजर पोस्टिंग. आता मग हा हे आहे बॅलन्स शीट आहे. आता लेजर पोस्टिंग कशाचं केलं जातं बाबा ते आपण बघूया. जसं की मगाशी जर्नल शब्द बघितलं, हा जर्नल शब्द आहे. हे जर्नल आपण अशा पद्धतीनं या फॉर्मॅटमध्ये आपण सोडवतो. इथे तारीख येते, एक तारखा येणार हां, आणि इथं पर्टिक्युलर येणार, इथं डेबिट अमाऊंट, इथं क्रेडिट अमाऊंट, राईट. आता इथं व्यवहारांच्या नोंदी झालेल्या आहेत. 2, 3, 4 व्यवहारांच्या नोंदी झालेल्या आहेत. जसे की कॅपिटल आणलं, मग कॅपिटल आलं आणि पैसे गेले. जसं की माल आला, गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. माल गेला, विकला आपण, सेल्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे पैसे आले, परचेस केलं, माल खरेदी केला म्हणजे काय? आपल्याकडे माल आला आणि पैसे गेले. माल विकला म्हणजे आपल्याकडं काय आलं आपल्याकडं? माल विकल्यानंतर माल आपला गेला आणि पैसे आले. म्हणजे 2च व्यवहारांच्या नोंदी होतात. एक तर पैसे जातात किंवा पैसे येतात. आता आपण जर्नल जेव्हा शिकतो त्याच्यानंतर आपल्याला लेजर पोस्टिंग करावं लागतं. मग ते लेजर कसं मांडतो आपण? या फॉर्मॅटमध्ये. हे फक्त जर्नलचा फॉर्मॅट हा आहे आणि हा आहे लेजरचा. लेजरचा फॉर्मॅट आहे. पानाला मध्ये घडी घालून घेतली, इकडे 2 अकाउंट डेबिट क्रेडिट काढले, इथे डेट कॉलम आहे, इथं डेबिट, इथं क्रेडिट, इथे डेट कॉलम आहे. आणि या ज्या जर्नलमध्ये आपण ज्या काही व्यवहारांच्या नोंदी केलेल्या आहेत इथं आपल्याला या लेजरमध्ये नोंदी करायच्या आहेत. यालाच काय म्हणायचं? लेजर पोस्टिंग म्हणायचं. हे शब्द तुम्ही म्हटले पाहिजेत. हे तर जर्नल. आता इंग्लिश शब्द हळूहळू आपण शिकायचे आहेत. रोज असं म्हणायचं जर्नल, लेजर पोस्टिंग, लेजर करणे, डेबिट, क्रेडिट, प्रॉफिट, लॉस, डेटर्स, क्रेडिटर्स, हे सारखे सतत येणारे शब्द आहेत. ड्रॉइंग्स वगैरे वगैरे. नंतर डिस्काउंट शब्द हा तुमच्या परिचयात आहे. डिस्काउंट म्हणजे काय आहे? सूट दिली जाते. जसं की आपण जेव्हा बाजारामध्ये काही खरेदी करायला जातो एखादी वस्तू आणि तिथं आपल्याला 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट, 40% डिस्काउंट असं कुठं लिहिलेलं आपण बघतो बघा बाजारमध्ये. तर ते लोक काय करतात? आपल्याला त्या मूळ वस्तू जी असते त्या वस्तूची किंमत ऑलरेडी वाढवलेली असते. समजा त्यांना 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाची वस्तू 100च रुपयाची वस्तू असते, पण किंमत लावताना त्यांनी 120 रुपये लावलेली आहे आणि आपल्याला काय सांगणार? 20% डिस्काउंट. बरोबर आहे, त्यांना 100 रुपये मिळायसारखे मिळतात. आपलं ग्राहकाचं समाधान, 20% सूट मिळाली आपल्याला, आपण खुशीने ते 100 रुपयाची वस्तू घेऊन घरी आनंदात येतो. पण ॲक्च्युअलमध्ये कोणताही व्यापारी स्वतःचं कुठलंही नुकसान करून बाजारामध्ये वस्तू विकत नाही. म्हणजे हे जे काही डिस्काउंट वगैरे आहे हे फक्त जरा ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी ह्या स्ट्रॅटेजी वापरलेल्या असतात. तसं ॲक्च्युअलमध्ये कुठलाही व्यापारी, कोणीही व्यक्ती आपलं नुकसान करून लोकांना वस्तू विकणार नाही. तर लवकरच तो स्वतःचा व्यवसाय गुंडाळून घरी जावं
लागेल डिस्काउंट फक्त. मग आता आपल्या ह्या ह्याच्यामध्ये डिस्काउंट कुठं कुठं दिला जातो? आपण मालाची खरेदी करतो, मालाची विक्री करतो. मग आपण सुद्धा हीच स्ट्रॅटेजी वापरायची आहे, त्यांना डिस्काउंट द्यायचा आहे किंवा डिस्काउंट आपल्याला पण मिळणार आहे. जिथून आपण मालाची खरेदी करणार आहोत तिथून आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे. आपण माल विकणार आहोत, आपल्याला सुद्धा समोरच्या व्यक्तीला थोडासा 5% 10% डिस्काउंट हा दिला पाहिजे. म्हणजे आपले माल पण काय होतो, खरेदी किंवा विक्री केलं जातं. लक्षात आलं तुमच्या? हे जर्नल म्हणजे काय आहे, लेजर म्हणजे काय आहे, डिस्काउंट कशा पद्धतीनं आहे, लेजर पोस्टिंग कसं केलं जातं. नेक्स्ट आहे पर्सनल अकाउंट. आता हे याच्यावरती आपण केले क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणूया. त्याच्यामध्ये पुढचा शब्द लिहून घ्या, पर्सनल अकाउंट. यालाच व्यक्तिगत खातं म्हटलं जातं. पुढं आहे रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. हे संपत्तीचे खाते रिअल अकाउंट आणि हे नामधारी खाते. नामधारी लिहून घ्या. हे सर्व तुमच्या वहीमध्ये पाहिजे एवढे शब्द. आज मी जेवढे शब्द शिकवलेले आहेत ते सर्वच्या सर्व शब्द तुमच्या वहीमध्ये पाहिजे. जरा स्पेलिंग चुकलं तरी थोडंसं काय हरकत नाही, पण तुम्हाला त्याचा उच्चार नीटनेटका आला पाहिजे. स्पेलिंग पण लिहिण्याचा चांगला प्रयत्न करा. बऱ्यापैकी मी लिहिलेले आहे, तोंडीही सांगत आहे. पुन्हा पुन्हा लेक्चर बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता ही जे 3 अकाउंट्स आहेत, जेव्हा आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स त्या विभागामध्ये हे आपण आता जे बघितले 3 घटक, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, हे आपण या क्लासिफिकेशन अकाउंटच्या अंतर्गत शिकणार आहोत. ते हळूहळू पुढे पुढे येत जाईल, तुमच्या लक्षात येत जाईल. पुढे जसं आपण शिकू तेव्हा तुमच्या लक्षात येईल, अरे हे शब्द आपल्या कानावरून गेलेले आहेत. पण हे शब्द जर तुम्ही नाही शिकलात तर पुढचं काहीही कळणार नाही. त्यामुळं हे वारंवार मी सांगत आहे, हे शब्द पुन्हा पुन्हा लिहून घ्या. नेक्स्ट गुडविल. गुडविल म्हणजे नावलौकिक. आता हे जे गुडविल आहे, जसं की गुड्स वेगळं, गुड्स हे डोळ्याला दिसतं, माल दिसतो डोळ्याला, बरोबर. पण हे गुडविल आहे ना, हा डोळ्याला दिसत नाही. नावलौकिक एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या कंपनीचा नावलौकिक असतो बघा, नाही का. आपण विविध कंपन्या आपल्याला माहीतच असतात. कुठलं तर एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण लगेच त्या एखाद्या कंपनीचं प्रॉपर नाव आपल्या डोळ्यापुढे येतं. प्रेस्टीज. आता मोबाईल घेणार असाल तर चांगल्या चांगल्या कंपन्यांचे सॅमसंग वगैरे हे पटकन तुमच्या डोळ्यापुढे येतं, कारण त्यांनी बाजारपेठेमध्ये स्वतःचा नावलौकिक तयार केलेला आहे. बाकीच्या कंपन्यांची नावं आपल्या सहज डोळ्यापुढे येत नाहीत, बरोबर. टाटा, बिर्ला, अंबानी ही सगळी नावं जी आहेत, या लोकांनी बाजारपेठेमध्ये आपला नावलौकिक तयार केल्यामुळे आपल्याला या लोकांची नावं किंवा कंपन्यांची नावं पटापट डोळ्यापुढे येतात, तोंडात येतात, बरोबर. असं बाजारपेठेमध्ये अनेक लोक आपला नावलौकिक निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करत असतात. गुड्स वेगळं आणि गुडविल वेगळं. गुड्स म्हणजे माल, गुडविल म्हणजे नावलौकिक. हे शब्द लिहून घ्या. रॉयल्टी बघा, नवीन शब्द. रॉयल्टी म्हणजे स्वामित्व. आता याच्यामध्ये रॉयल्टी इन्कम पण आहे बघा. म्हणजे काही लोक रॉयल्टी इन्कम कमवत असतात. हा जो रॉयल्टी इन्कम आहे ते कोण आणि कसं कमवतं? जसं की एखादा लेखक आहे, त्या लेखकानं छान अशी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यानं अनेक पुस्तकं लिहिली, परंतु त्यातलं एकच पुस्तक खूप गाजलं, त्याला अगदी पुरस्कार वगैरे मिळाले. जसं की हॅरी पॉटर तुम्हाला माहिती आहे. हॅरी पॉटर पुस्तक हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल, त्याच्यावरचे पिक्चरसुद्धा बघितले असतील तुम्ही सर्वांनी. तर त्या हॅरी पॉटरच्या ज्या लेखिका आहेत त्या आता सध्या रॉयल्टी इन्कम कमवत आहेत. म्हणजे त्या पुस्तकाचे स्वामित्व फक्त त्या लेखिकेकडे आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा बरेचसे लेखक हा रॉयल्टी इन्कम कमवत आहेत. म्हणजे हा जो रॉयल्टी इन्कम आहे तो कुठे येणार बाबा? आपल्या ह्या असेल बाजूला येणार आहे, कारण मिळकत आहे ना ती.
त्याच्यातून आपल्याला पैसे मिळतात येतात, म्हणून तो ॲसेट बाजूला आपण नोंदवणार आहोत. बॅलन्स शीट मगाशी मांडली होती, त्याच्या ॲसेट बाजूला आपण मांडणार आहोत, म्हणून हा शब्द इथं आलेला आहे अकाउंटमध्ये. तर रॉयल्टी म्हणजे स्वामित्व, म्हणजे आपल्याला रॉयल्टी इन्कमसुद्धा कमवता येतो. जे लेखक आहेत, काही पिक्चर्स वगैरे आलेले असतात त्या पुस्तकांवरून, जसं की त्या लेखकांना त्याचं इन्कम कायमस्वरूपी मिळत असतं. पुढचं आहे कॅरेज इनवर्ड. लिहून घ्या. कॅरेज इनवर्ड म्हणजे कच्चा माल. कॅरेज इनवर्ड म्हणजे कच्चा माल. जेव्हा आपण उत्पादन प्रक्रिया असते, एखादी उत्पादन प्रक्रिया पूर्ण करत असताना कच्च्या मालाची गरज असते. जसं की आता साखर कारखाना आहे. आता साखर कारखान्यासाठी काय लागतं बाबा? ऊस लागतो. म्हणजे साखरेचा कच्चा माल काय आहे? ऊस आहे. बरोबर ना? समजते ना हे तुम्हाला? आपले शेतकरी कुटुंबातले तुम्ही विद्यार्थी आहात, म्हणजे साखर तयार करण्यासाठी कच्चा माल आपल्या महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊन जातो साखर कारखान्यांना. मग हा जो कच्चा माल आहे, या कच्च्या मालाच्या नोंदी, किती आलं किती गेलं हे सगळं याच्या नोंदी या पुस्तकांमध्ये केल्या जातात. म्हणजे आपल्या व्यवसायासाठी कच्चा माल येतो आणि त्या कच्च्या मालावरती प्रक्रिया केली जाते आणि त्या तुमच्या व्यवसायाचा पक्का माल तयार होऊन बाहेर पडतो. आज आपण एवढे शब्द शिकलेलो आहोत. अजून उद्याच्या तासामध्ये अजून एवढे शब्द शिकून मग आपल्या पूर्ण टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर हे सर्वच्या सर्व शब्द तुमच्या वहीमध्ये असायला हवेत. तुम्ही माझ्या पर्सनलवर ते टाकायचं आहे आणि ते वाचून लक्षात घ्यायचं आहे. थँक्यू.